आज आपण दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 43, 44 आणि 45 जाणून घेणार आहोत. भगवान कृष्ण स्वर्गीय सुखे आणि भौतिक संपत्तीची आकांक्षा बाळगणाऱ्या विरुद्ध इशारा देतात. कर्मकांड, इच्छा आणि समता हे आत्मसाक्षात्कार आणि आध्यात्मिक लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करणाऱ्या 3 गुणांच्या पलीकडे जाण्याचा आग्रह करतात. हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. हरिओम, रामकृष्ण हरी. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य स्वामी श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे कृपेने आपण निरूपणास प्रारंभ करूया. प्रार्थना. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. भजन करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. 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 बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीताप्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करत आहे. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला अर्थ मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचे विवेचन करण्याचा आनंद आपण सर्वजण प्राप्त करून या अथांग अशा ज्ञानसागराचा अमृत रस आपण घेऊया. श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 43, 44, 45. या श्लोकांमध्ये स्वर्गाविषयी इच्छा ठेवणाऱ्या मनुष्याच्या स्वभावाचं वर्णन केलेलं आहे, की ज्याला स्वर्गाची हौस असते, की स्वर्ग म्हणजे काय, आणि त्याला काही माहिती झालेलं असतं की स्वर्ग, आणि त्या संदर्भामध्ये हा श्लोक आहे. कामात्मान स्वर्गपरा जन्म कर्म फल प्रदाम क्रिया विशेष बहुला भोगैश्वर्य गतिम प्रती. पुन्हा एकदा. कामात्मान स्वर्गपरा जन्म कर्म फल प्रदाम क्रिया विशेष बहुला भोगैश्वर्य गतिम प्रती. अर्थात स्वर्गाविषयी अपेक्षा ठेवणारे लोक हे तसे अविवेकी असतात.
ते नेहमी स्वर्गाविषयी दिखाऊ नकली सुखाच्या शोभायुक्त भाषा बोलतात. त्यांच्या बोलण्यातून विविध जन्म घेऊन विविध कर्म करणारी आणि फळं देणारी भोग व सुख ऐश्वर्य मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे रसभरीत वर्णन केलेले असते आणि त्यांचा उद्देश हा असतो की फक्त स्वर्ग मिळवणे. आपण मागील आठवड्यामध्ये 3 श्लोकांचा अभ्यास केला. पहिल्या श्लोकामध्ये निष्काम कर्मयोग करून जरी कर्म अपुरे राहिले तरी त्या अपूर्ण कर्माचा नाश होत नाही. ते कर्म मोठ्या संकटापासून माणसाला निश्चित वाचवते. आपल्या विहित कर्माचे योग्य नियोजन करून चाणाक्षपणे ते कर्म कसे करावे, आनंदाने कसे करावे हे आपण बघितलं. कर्म भगवंतासाठी केले म्हणजे त्याचा दोष लागत नाही. स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी कर्म केले की सुखदुःखाच्या तडाख्यामध्ये माणूस सापडतो. त्यानंतर आपण बघितलं की संसारी मनुष्य आणि संन्यासी मनुष्य यात संन्यासी मनुष्याला प्रचंड त्रास होतो. सर्वांच्याच सहकार्यामुळे संसार सुखाचा होतो, पण संन्यास आश्रमामध्ये खडतर तपे करावी लागतात. सुबुद्धी म्हणजे चांगली बुद्धी. परिस्थिती कशीही असले तरी आपले कर्म सत्य असले आणि कर्मात सातत्य असले तर यश निश्चितपणे आपले आहे. संसारी मनुष्याने कोणतेही कर्म करताना आपली बुद्धी निश्चयात्मक ठेवावी, म्हणजे एकाग्रतेने कर्म करीत जावे. अस्थिर बुद्धी सारखे निर्णय बदलणारी आणि अपयशाला कारणीभूत होणारी बुद्धी आहे. परोपकार करणं म्हणजे पुण्य आणि दुसऱ्याला त्रास देणं म्हणजे पाप, हे सनातन धर्माचे सार आहे. दानाचे विविध प्रकार आपण अभ्यासले. त्यात वेळेचं दान, धनाचं दान, वस्तूचं दान, ज्ञानाचं दान, भावनेचं सुद्धा दान इत्यादी विविध प्रकार आपण उदाहरणासहित बघितले. नेहमीचे वाक्य कोणते लक्षात ठेवायचे आपल्याला? तर सर्व व्यवस्थित होईल. दिवस नेहमी बदलत असतात. दुःखानंतर सुख असतेच आणि जे भगवंत करतो ते आपल्या भल्यासाठी निश्चित असते. दुसऱ्याला धैर्य देणे हेही एक पुण्यच आहे. एकाग्र मन नसलेल्यांची मनस्थिती द्विधा असते. हे करू की ते करू, मनाची सारखी अस्थिरता, हे गुण त्यांच्यात असतात. मन एकाग्र नसलेली माणसे इतरांनाच दोष देतात. आता काय काय करतात? पहिल्या 10 वाक्यात माणसं ओळखता येतो. अडचणी सांगत बसतात. वेळ नाही, दुसरे काम होते, पैशाच्या अडचणी सांगतात, शेजारी अडचणीत होता, त्याची काळजी करण्यात वेळ गेला, आजारी होतो, इत्यादी इत्यादी. अशा अनेक लोकांकडून कोणतेही काम पूर्णत्वाने होत नाही व ते कधीही समाधानी नसतात. त्यानंतरच्या श्लोकामध्ये स्वर्ग ह्या संकल्पनेबाबत भगवंत सांगतात, जीवनात काही माणसं अशी येतात की त्यांना अध्यात्माचं मूळ ज्ञान, गर्भित ज्ञान, गुह्य ज्ञान माहीतच नसतं. वास्तविक जीवनाचे अंतिम ध्येय काय आहे याचा विचार करताना आम्ही सगळ्यांनी काय विचार केला पाहिजे? तर फक्त भगवंताचे चरणी विलीन होणे, क्षणोक्षणी भगवंताच्या अनुसंधानात राहणे हे आहे. जसे आपण आता उदाहरण बघतोय, जसे आपण पुणे ते मुंबई प्रवासाला निघालो, रस्त्यामध्ये लोणावळा आले. आता लोणावळा हे अत्यंत रम्य ठिकाण आहे. तेथे निसर्ग ओतप्रोत भरून आहे. हवा अत्यंत शुद्ध आहे. तेथे सर्व सुविधा उपलब्ध आहे. अत्यंत कमी दरात आहे. मोठमोठाले हॉटेल्स पण आहेत. मग आपण काय कायमस्वरूपी लोणावळ्याला थांबणार आहोत का? नाही. फार आवडलं तर एक चहा, नाश्ता, जेवण घेऊ. उशिरा का होईना पण मुंबईला जाऊच जाऊ. अगदी तसेच मोक्षाच्या वाटेवर असणारे स्वर्ग हे ठिकाण आहे. तिथे आपल्या पुण्याचा साठा संपला की परत पृथ्वीवरच यावे लागते. मुंबई म्हणजे मोक्ष, आपलं जाण्याचं निश्चित ठिकाण.
तसेच भगवंतामध्ये विलीन होणं हे आपलं अंतिम जाण्याचं निश्चित ठिकाण. परंतु जसे लोणावळ्यालाच महत्व दिले तर आपण मुंबईला केव्हा पोहोचू? अगदी त्याचप्रमाणे स्वर्ग काही प्रमाणात चांगला आहे, पण आपलं सगळ्यांचं ध्येय, अंतिम ध्येय हे वैकुंठ आहे. मग इथून पुढील श्लोकात भगवंतांनी स्वर्गालाच पूर्ण महत्व देणाऱ्या लोकांचे सर्वांगीण वर्णन केलेले आहे. त्यांची गत काय होते हे सांगितलेलं आहे. आपण वेदांचा अभ्यास करताना आपला मूळ हेतू काय आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. वेदांमधील काही गोष्टींचा अल्पसा अंतर्भाव आपण बघणार आहोत. उदाहरणार्थ, पुत्र कामिष्टी यज्ञ केल्यास मुलं होतात, याचा अर्थ भौतिक सुख. अश्वमेध यज्ञ केल्यास राजा चक्रवर्ती होतो. हे यज्ञ कसे करावे याचे सविस्तर वर्णन वेदात आहे. कोणत्या वस्तू यज्ञाच्या, वेदीचा म्हणजे कुंडाचा आकार कसा, हवनीय वस्तू, बसण्याची पद्धत, कोणी कुठे बसावं वगैरे वगैरे, देवता पूजनाचा क्रम इत्यादी अनेक बारकावे. पण अंतिम हेतू काय आहे तर भौतिक सुख, संसारातील सुख. वेदांचा मर्यादित अर्थ लावून फक्त स्वर्गाचे सुख मिळवावे, त्याच्याही पुढे काहीतरी आहे हे विसरून वेदातील क्रियाकर्मामुळे आम्हाला स्वर्गातील सुख ऐश्वर्य प्राप्त होईल ह्याच आनंदात, म्हणजे लोणावळा थोडक्यात, आपलं सगळं आयुष्य काम्य कर्मात घालवतात. म्हणजे कर्मफळाची अपेक्षा ठेवून कर्म करतात. आपण भगवंताला हे मान्य नाही. यज्ञयाग कर्म करा, पण फळाची अपेक्षा न ठेवता करा व कर्म करून ते मलाच अर्पण करा. कारण म्हणजे मीच तुम्हाला तुमच्या प्रारब्धानुसार, कर्मानुसार, भावनेनुसार तुम्हाला योग्य ते फळ देईल किंवा माझ्या वैकुंठामध्ये तुम्हाला समावून घेईल. पण मनुष्य हा दुर्दैवाने कुठलेही कर्म केले की कळत न कळत अहंकारी होतो. आपल्यावरून बघा, मी केले असे म्हणतो आणि तेथेच सगळा अनर्थ होतो. काही क्रियाकर्माच्या बाबतीत सुद्धा ते कर्म करावेच लागते. कंटाळा अजिबात करू नये म्हणून शास्त्रकाराने फलश्रुती हा विभाग मुद्दाम निर्माण केलेला असावा. थोडं लक्ष घ्या. रामरक्षेमध्ये यक कंठे धारयस्तस्य करस्ता सर्वसिद्धयः, याचा सरळ अर्थ असा होतो की जो नेहमी रामनामाचे उच्चारण मध्यमा वाणीत करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्णत्वाला जातात. परा पश्यंती मध्यमा वैखरी. ही जी वाणी आहे मध्यमा ती आपल्या कंठामध्ये असते. अर्थात हे खरे आहे, पण आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी योग्य नियोजन करणं सुद्धा गरजेचंच आहे. दुसरे उदाहरण आहे ते रावणपुत्र इंद्रजितास उर्फ मेघनाथास हा मेघनाथाने केलेले प्रयत्न हा अत्यंत बलशाली होता. तो अनेक यज्ञ करत असे. तो तसा अजिंक्यच होता. त्याने देवांचा राजा इंद्रालाही युद्धात हरवले होते. म्हणूनच त्याला इंद्रजित असं म्हणत असत. त्याचे यज्ञाचे कारण काय होते? फक्त भौतिक सुख मिळावे हेच होते. रामाचा पराभव व्हावा म्हणून त्याने यज्ञ केला. पण आपल्याला कल्पना असेल की तो यज्ञ लक्ष्मणाने होऊ दिला नाही, त्यामध्ये विघ्न आणलं आणि म्हणून इंद्रजित उर्फ मेघनाथ हरला. तात्पर्य, वेदात लिहिलेप्रमाणे जो वागेल, कर्म करील तो भौतिक जीवनामध्ये यशस्वी होतोच होतो, यात तीळ मात्रही शंका नाही. जो वेदांना मानत नाही तो नास्तिक, त्याला सनातन धर्मामध्ये मान्यता नाही. अशा अनेक पंथांनी देवाला मानलं नाही, त्यामुळे ते सनातनी नाही. या ठिकाणी फक्त स्वर्ग ह्या संकल्पनेचंच भगवंत समर्थन करत नाही. कारण स्वर्ग म्हणजे मोक्ष नव्हे. विशेषतः स्वर्गाचे सुख उपभोगल्यानंतर
परत पृथ्वी तलावर जन्म घ्यायचा आहे, जन्ममरण फेऱ्यात अडकायचंय, म्हणून स्वर्गाला कमी महत्व आहे. कर्म ही विशेषतः चित्तशुद्धीसाठी आवश्यक असतात. चित्तशुद्धी झाल्यानंतर माणसाच्या मनातील वासना नष्ट होतात, मन शांत होतं. पण केव्हा? तर कोणतेही कर्म निष्काम बुद्धीने केले तरच. त्यामुळे आपण कर्मबंधनात अडकत नाही. म्हणजे सुखदुःखाच्या पलीकडे जो भगवंत आहे, त्याचे निजधाम आहे, तिथे आपण निश्चितपणे पोहोचतो. फक्त कर्म करताना आपली भावना सात्विक आणि पवित्र असावी. त्यासाठी भगवंतांनी 9व्या अध्यायातील 26 श्लोकामध्ये काय म्हटले ते आपण बघूया. पत्रं पुष्पं फलं तोयं ये मे भक्त्या प्रयश्यति तदहं भक्त्युपहृत मश्रामि प्रयतात्मनः. भगवंत म्हणतात, जो भक्त माझ्यासाठी शुद्ध अंतःकरणाने म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार सर्व मला अर्पण करतो, फुलं असो फळं असो किंवा पाणी जरी अर्पण केलं तरी तेही मी तितक्याच प्रेमाने त्याने केलेले काहीही स्वीकारतो. कारण त्या भक्ताने मला त्या वस्तू पवित्र अंतःकरणाने अर्पित केलेल्या असतात. भक्ती आणि प्रेमाने अर्पण केलेली छोट्यातील छोटी वस्तू भगवंत अत्यंत प्रेमाने स्वीकारतात. पण फक्त स्वर्ग सुखाच्या लालसेने केलेले काहीतरी हेतू मनात ठेवून केलेले कर्म खरी शांती प्रदान करीत नाही. मनामध्ये कुठलाही हेतू नसावा, पण हे इतक्या सहजासहजी शक्य नाही. पण आपण प्रयत्न जरूर करावा. समाधान देऊ शकत नाही. जसं आपण भरपूर जेवण केले, आता बघा हा व्यावहारिक अनुभव काय येते. 2-3 तासांनी संध्याकाळी काय खायचे, जेवण काय करायचं, याचं ती माऊली चर्चा सुरू करते. अगदी त्याचप्रमाणे स्वर्गाच्या लालसेने एखादे कर्म केले की माणूस काय विचार करतो, ते कर्म पूर्ण झाले की पूर्ण समाधान शांती मिळतच नाही. कर्म पूर्ण झाले की 2 विचार माणसाच्या मनामध्ये येतात. कुठलाही यज्ञ घ्या, सत्यनारायण घ्या, काही घ्या. एक म्हणजे माझ्या कर्मात काही त्रुटी तर राहिल्या नाही ना, किंवा हे कर्म झाले, आता पुढील कोणते कर्म करायचंय म्हणजे मला खरी शांती मिळेल. म्हणून कर्म करून भगवंताचे चरणी अर्पण केलं रे केलं की खरी शांती आणि समाधान आपोआप मिळते. हा अनुभव सर्वांचाच आहे. यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी 2 चांगली उदाहरणं दिली आहेत, ते आपण आता बघूया. कापराचा ढीग मिळाला, त्याचा उपयोग थोडा थोडा देवासाठी करता येतो. आपण असं कल्पना करू की खूप कापूर मिळाला आपल्याला किंवा आपण विकत घेतला, पण त्याचा थोडा थोडा उपयोग देवासाठी केला तर त्याचा उपयोग आहे. पण एकदम तो कापूर पेटवून दिला तर त्याचा काही उपयोग होतो का? तर फक्त जाळ व उष्णता. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की यज्ञ करताना काहीतरी कामनेने इच्छेने जर आपण यज्ञ केला तर भौतिक सुख मिळतील, पण भगवंत अर्पण करणं, भगवंताला अर्पण करणं ह्या भावाने यज्ञ करून जर आपण फलश्रुतीची वाट बघितली नाही तर खऱ्या अर्थाने मोक्षाच्या मार्गामध्ये आपण प्रगती करू शकू. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी दुसरं एक उदाहरण दिलंय. ते असे म्हणतात की आपण चांगला स्वयंपाक केला आणि शेवटी त्यात थोडस विष मिसळवलं तर त्याचा काय उपयोग आहे का? त्या अन्नाचा काही उपयोग नाही. ते अन्न फेकून द्यावे लागते. अगदी त्याचप्रमाणे कामाच्या पूर्ततेसाठी, स्वर्ग प्राप्तीसाठी यत्न केला तर फक्त स्वर्ग प्राप्ती काही कालावधीसाठी मिळेल, पण भगवंताचे वैकुंठ कधीही मिळणार नाही. थोडक्यात भगवंतांना हे ठासून सांगायचंय, निक्षून सांगायचंय
की वेदातील सर्व गोष्टी अत्यंत बरोबर आहेत. त्याप्रमाणे कर्म केल्यावर फळ निश्चित मिळते, पण ते फळ कायमस्वरूपी नसते. त्याने कायमस्वरूपी सुख शांती समाधान लाभतच नाही. पण ते सर्व कर्म व फळ भगवंताच्या चरणी जर आपण केलं, तेव्हाच आपल्याला खरं समाधान मिळतं, कायमस्वरूपी शांती मिळते आणि आपल्याला आनंद मिळतो. आणि असा हजारो वर्षापूर्वीचा अनुभव आहे. हजारो लोक अशाच पद्धतीने ज्यांनी कर्म केले ते आपल्या जीवनामध्ये यशस्वी झाले. पुढच्या श्लोकामध्ये सर्व सुखाच्या प्राप्तीची इच्छा करणाऱ्या व्यक्तीचेच वर्णन केलेले आहे. भगवंत आता म्हणतात, भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परुतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिस समाधौ न विधीयते. पुन्हा एकदा, भोगेश्वर प्रसक्तानां तया परुतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिस समाधौ न विधीयते. अर्थात जी सर्वसामान्य माणसं इंद्रिय तृप्ती आणि भौतिक सुख यावर अत्यंत आकर्षित झालेले आहेत, ते अत्यंत मोहग्रस्त होतात. त्यांच्या मनामध्ये परमात्म्याची भक्तियुक्त श्रद्धायुक्त सेवा करण्याचा दृढ निश्चय उत्पन्न होऊ शकत नाही. त्याला मराठी म्हण आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. बघा, आपणच आपला अभ्यास करायचा की भौतिक सुखासाठी आपण काय काय करतो आणि ते जे परमात्म्याचं सुख आहे त्यासाठी आपण शांत बसून भगवंताचं नामस्मरण किंवा अनुसंधान करतो. आता वरील श्लोकामध्ये समाधौ हा शब्द आलेला आहे. या ठिकाणी समाधौ म्हणजे स्थिर मन, शांत मन, शुद्ध चित्त, अहंकार विरहित वागणं असं आपण घेतलेलं आहे. आपलं मन नेहमी आत्मज्ञानामध्ये स्थिर असावे. मनाची सवय काय आहे? संकल्प विकल्प. मनाच्या संकल्प विकल्प अवस्थेतून आपण दूर गेलेले असावे. पण आजकालच्या परिस्थितीत बहुतांशी लोक हे भौतिक सुखासाठी दिवस रात्र झगडत असतात. संसारिक सुख मिळवण्यासाठी जीवाचं रान करतात. हो, आजूबाजूला तर आपण नीट निरीक्षण केलं तर कितीही पैसा मिळवला तरी पैशाची हाव सुटतच नाही. बरं, संपूर्ण आयुष्यात किती पैसा मिळवला म्हणजे आपण शांत राहू, तर ती मर्यादाही माणसाला समजत नाही. यासाठी शांतपणे विचार व हिशोब करण्यासाठी माणसाला वेळच मिळत नाही, की तो मुद्दाम तिकडे दुर्लक्ष करतो, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आणि नियत काळानुसार शरीर हळूहळू थकत जातं. पुढे काय होतं? विविध व्याधी निर्माण होतात. मग हे सगळं कशासाठी केलं हेही समजत नाही. ही वस्तुस्थिती आहे, तिला आपल्याला नाकारून नाही चालणार. बरं, संसार तर करावाच लागतो, कर्म तर करावंच लागतं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. पण तोही कायमस्वरूपी बदलत असतो. हो, क्षणाक्षणाला बदलतो. अंतिम सत्य तर परमार्थच आहे. आध्यात्मिक अभ्यास करताना तो सहज साध्य होतो, पण त्यासाठी दोन गोष्टी लागतात. कोणत्या दोन गोष्टी? संत संगती आणि नामस्मरण. हेच मोठे महत्वाचे पर्याय कलियुगामध्ये आहे. आपल्याकडून पाप झालं की नामस्मरण करायचं. कारण नसताना आपण कोणावर रागवलो, नामस्मरण करायचं. त्याचा कालावधी वाढवायचा. तो त्याच्यावर कलियुगातला रामबाण उपाय आहे. बरं, गंमत अशी आहे की संसारातील मोहयुक्त गोष्टीकडे मनुष्य चटकन आकर्षित होतो, पण त्यामुळे भगवंताची भक्तियुक्त ज्ञानयुक्त सेवा करण्याचा निर्धार होत नाही. आपण बऱ्याच वेळेस ऐकलंय की त्यासाठी पतंजलींनी योगाच्या 8 पायऱ्या दिलेल्या आहेत.
यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी. जेवढं समजेल, जेवढं पाहता येईल तेवढं पाहावं आणि करावं. सातत्याने केलं, कारण ते सत्य आहे. सत्य आणि सातत्य हे कधीही विसरायचं नाही. आता बघा गंमत काय आहे ती. आता आपण व्यवहारात पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे हे बघणार आहोत. आपण कसं पाहिजे? अष्टावधानी. अर्थात ते थोडक्यातच सांगणार आहे. मी कोण आहे? माझी मानसिक स्थिती कशी आहे? त्यासाठी अनेक स्तराचा आपण थोडक्यात अभ्यास करूया. यात खालील बाबींचा प्रामुख्याने समावेश होतो. जोपर्यंत आपण स्वतःचा अभ्यास करत नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. भौतिक प्रगती होईल, आपण विमानही विकत घेऊ, त्यात वाद नाही. परंतु हाही एक अभ्यास आपल्या मानसिक स्थितीचा, याचाही अभ्यास करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. त्यामध्ये भावनात्मक, इमोशनल, बौद्धिक, इंटेलेक्च्युअल, शारीरिक, फिजिकल, आध्यात्मिक, स्पिरिच्युअल, त्यानंतर आत्मिक शक्ती, पर्यावरणीय शक्ती, सामाजिक आपली काय पद्धत आहे, वागण्याची पद्धत काय, सोशल, त्याच्यानंतर प्रतिरोधात्मक, संस्कार, सवयी, व्यसने, आवड निवड, नवीन शिकण्याची आवड, सर्वांगीण प्रगतीसाठीची धडपड, महत्वाकांक्षा इत्यादी अनेक गोष्टींचा आपण आपल्या अभ्यासाने आपणच जागृत होऊ शकतो. या सर्व बाबी आपणाला सर्वांगीण प्रगतीच्या शिखरावर सहज पोहोचवू शकतात. हे सर्व आपल्याला श्रीमद भगवद्गीता निश्चित शिकवते. अगदी 2 ओळीमध्ये आपण याचा सगळा उहापोह करणार आहोत. त्यामध्ये भावनात्मक, इमोशनल. मी कधीही भावनात्मक दृष्ट्या कुमकवत राहणार नाही. माझ्या कर्तव्याची मी पूर्णपणे जाणीव ठेवीन. दुःख येवो की सुख येवो, मी उदासीन होणार नाही आणि अति आनंदी होणार नाही. स्थितप्रज्ञतेच्या भावनेने मी काम करीत जाईल. अशा पद्धतीने आपल्या मनाला, अंतःकरणाला आपल्याला बजवायचं आहे. तर बौद्धिक, मला माझी बुद्धीची प्रामाण्यता माहीत असलीच पाहिजे. थोडक्यात माझा IQ मला माहिती पाहिजे. माझी तर्क करण्याची शक्ती कशी आहे, अडचणीच्या वेळेस मी कसा वागतो, घाबरतो की पळून जातो, की परिस्थितीला तोंड देतो, हे आपल्याला माहिती पाहिजे बरं का. मला नवीन विचार सुचतात का, मनाच्या विरुद्ध वागणाऱ्या माणसाशी मी कसा वागते, नवीन बदल आपण आनंदाने स्वीकारतो का, माझी व्यावहारिक बुद्धिमत्ता कशी आहे, समोरच्या माणसाची अडचण मी व्यवस्थितपणे व शांत चित्ताने मी ऐकतो का. या गोष्टीचा आपण अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे, नवे अत्यावश्यक आहे. शारीरिक, फिजिकल अवस्था, मी लगेच कंटाळा येतो का मला, माझी सलग काम करण्याची क्षमता किती तासाची आहे, माझा आहार साधा, शुद्ध व वेळेवर असला की शारीरिक दृष्ट्या समर्थ मी होऊ शकतो. वेळेवर झोप, 7-8 तासाची सलग झोप मी घेतो का, याचं स्वयं अध्ययन आपणच करणं गरजेचं आहे. आध्यात्मिक, स्पिरिच्युअल, मला अध्यात्माची आवड लावून घेण्याची इच्छा असली पाहिजे. माझी सतसत विवेक शक्तीच्या साह्याने अध्यात्माचा अभ्यास करण्याची मानसिक तयारी असावी. ती कशाने होते ते आपण बघितलं. संत संगतीने, नवीन गोष्टी शिकून त्यात सातत्य ठेवल्याने प्रगती होते. आत्मिक शक्ती, शुद्ध आहार, सात्विक आहार, योगाभ्यास, प्राणायामाचा शास्त्रशुद्ध अभ्यास आत्मिक शक्ती वाढवण्यास कारणीभूत होतो. पूरक, रेचक आणि कुंभक, तर हा जो प्राणायामाचा जो प्रकार आहे त्यामध्ये आपण कुंभक जास्त ठेवला की आपली प्राणशक्ती वाढते. त्याचं प्रमाण असं आहे 1:4:2, म्हणजे 1 अंकात श्वास घेणं, 4 अंकात श्वास रोखणं आणि 2 अंकामध्ये श्वास सोडणं.
हे जर आपण व्यवस्थितरित्या करू शकलो आणि याचं प्रमाण हळूहळू आपण वाढवलं तर ते व्यवस्थितरित्या आपली प्राणशक्ती आपोआप वाढते. प्राणशक्ती वाढली म्हणजे आजारी पडत नाही आपण. आता पर्यावरण संतुलन आपलं राखलं पाहिजे. नियमितपणे कमीत कमी दररोज 30 मिनिटं मोकळ्या मैदानात बागेत फिरणं माणसाची मानसिक स्थिती सुदृढ ठेवते. त्यानंतर माझे सामाजिक संबंध कसे आहेत? समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वत्र सामाजिक संबंध स्नेहाचं ठेवणं हे महत्वाचं आहे. सार्वजनिक उत्सव, वैयक्तिक उत्सव, विविध प्रकारचे सण आनंदाने व सर्वांना सहभागी करून साजरे केल्याने सामाजिक संबंध निश्चित चांगले होतात. आता प्रतिरोधात्मक माणसाची खरी कसोटी केव्हा असते हो? तर अडचणीच्या वेळेस असते, संकटाच्या वेळेस असते. तो कसा बोलतो, कसा वागतो, मर्यादित सहनशीलतेने वागतो का की लगेच रागवतो, यावर माणसाचं व्यक्तिमत्व ठरतं. त्यावर घरचे आपले संस्कार कसे आहेत, घरातील वातावरण कसं आहे, आपण विधिनिषेध पाळतो का, कुलधर्म कुळाचार करतो का, कुटुंबातील आपापसातील व्यक्तीचे संबंध आपले कसे आहेत, आपणच आपल्याला प्रश्न विचारायचा माझ्यासहित. जवळच्या नातेवाईकांबरोबरची आपली वागणूक कशी आहे. आणि मोठ्यांची जर अनावश्यक व्यसनं असतील तर ते वेगळं आहे, मोठ्यांची आवड निवड वेगळी असली तरी सुद्धा ते वेगळं आहे. आणि घरातील सगळ्यांना नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा छंद आहे का. सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांचा सुसंवाद व योग्य प्रमाणातील महत्वाकांक्षा इत्यादी अनेक बाबतीत जाणीवपूर्वक लक्ष दिल्यास जीवन निश्चित सुखकारक, आनंददायी आणि मजेचं होतं बरं. या श्लोकामध्ये भगवंतांनी जाणीवपूर्वक सांगितले आहे की केवळ स्वर्गसुखाच्या लालसेपोटी कर्मकांड करणारी व्यक्ती फक्त स्वार्थी भावनेनेच जगत असते. आपल्याला तसं जगायचं नाही. त्याला देव, दान, धर्म, सेवा हे विचार सुद्धा सुचत नाही. तर प्रत्यक्ष अध्यात्म करणं हे अत्यंत दुर्लभ असतं. यासाठी आपण सगळ्यांनी अत्यंत जागृतपणे जगावं. यासाठीच तर गीतेचा अभ्यास करतो आपण, दुसरं कशासाठी करतोय. आता भगवंतांनी काय सांगितलं, इतक्या वेळ स्वर्गाबद्दलची माहिती दिली. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की अर्जुना, तू निष्काम आणि आत्मसंयमी हो. आता हे क्रायटेरिया आपण सगळे बघितले. आता काय बघणार आहोत आपण की भगवंतांनी जे अर्जुनाला सांगितलं तेच आपण सगळे अभ्यास करणार आहोत. श्लोक असा आहे, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. हे सगळं सांगितलं तुम्ही, पण मग आता नेमकं वागायचं कसं की जेणेकरून आम्ही शाश्वत सुखामध्ये रममाण होऊ, शाश्वत सुख आम्हाला मिळेल. कारण आमचं आयुष्य तर एकदाच मिळणारे मनुष्य देह आम्हाला. मग तिथे स्पष्ट सांगितलंय या श्लोकामध्ये की हे अर्जुना, वेद हे सत्व रज तम या तिन्ही गुणांची कार्य असणारी भोग आणि ते कसे मिळवावे याची सर्व साधने सांगणारी आहेत. सर्व शक्ती ह्या योगातून मिळतात, वेदातून मिळतात. म्हणून तू त्या दोघांविषयी जास्त आसक्ती बाळगू नको. भोग व ते कसे मिळवावे याविषयी तू आसक्ती बाळगू नको. ते अनावश्यक आहेत का? अजिबात नाही. गृहस्थाश्रमामध्ये त्याची गरज आहेच आहे, पण इदन्न मम म्हणून ते मर्यादित स्वरूपामध्ये त्याचा उपभोग घेणं हेच तर खरं जीवन आहे. तसेच ज्यात सुखदुःख विरहित नित्य वस्तू असणाऱ्या परमात्म्यात असणारा व योगक्षेमाची इच्छा न ठेवणारा आणि अंतःकरणाला ताब्यात ठेवणारा हो, म्हणजे भगवंताच्या अनुसंधानात राहणारा हो.
अगोदर काय सांगितलं की हे स्वर्गातली मंडळी असं असं स्वर्गाबाबतीत विचार करणारी मंडळी ही नुसती कर्मकांडामध्ये गुंतून जातात. त्यामुळे पूर्वीच्या काळापेक्षा हल्ली यज्ञाचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्याचं कारण हे कलियुग आहे. त्याच्या खोलात आपण जायची काही आवश्यकता नाही. या महत्वाच्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं की वेदामध्ये सुद्धा कोणता भाग ग्राह्य आहे आपल्या वयोमानानुसार, आश्रमानुसार, वर्णानुसार योग्य आहे याचा विवेकपूर्ण विचार आपण नेहमी करावा लागतो. आणि आसार हे टाकून द्यावे आणि सारच तेवढं घ्यावं. जीवनात अनेक गोष्टी येतात आणि जातात. करा, अनुभव करून बघा. आपल्या आयुष्यात किती सुवर्ण क्षण आले आणि त्याचा आपण कसा उपभोग घेतला ते आपण आपल्यालाच विचारायचंय. त्यामध्ये कोणत्या गोष्टी योग्य व कोणत्या गोष्टी अयोग्य याचा विचार माणसानं सदोदित करावा लागतो, नेहमी करावा लागतो. आता योगक्षेम भगवंतांनी सांगितलं, योगक्षेम वहाम्यहम. तो योगक्षेम या शब्दाचे अर्थ आपण बघूया. योग म्हणजे जी वस्तू आपल्या जवळ नाही ती मिळवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे योग. एखादी वस्तू जोडणं म्हणजे योग. व जी वस्तू आपल्या जवळ आहे त्या प्राप्त वस्तूचं रक्षण करणं, सांभाळून ठेवणं म्हणजे क्षेम. थोडक्यात वस्तू मिळवणे व ती वस्तू जतन करून ठेवणे याला योगक्षेम असं म्हणतात. कारण संसार अस्थिर आहे. केव्हा कधी काय कसं केव्हा होईल याची आपल्याला अजिबात शाश्वती नाही. वेदात काय आहे हेही भगवंताने आपल्याला स्पष्टपणे सांगितलंय. वेदात प्रमुख 3 गुण म्हणजे सत्व रज तम या गुणांची सर्व माहिती सांगितलेली आहे. ह्या 3 गुणांचे मार्फतच आपण सर्व काही जाणू शकतो, माहित करून घेऊ शकतो. सत्व रज तम आदी गुणांचे सविस्तर वर्णन आपण पुढे बघणारच आहोत. पण आता या बाबतीतली अत्यल्प माहिती आपणास प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. मग त्याचे कॅटेगरीज आहेत, त्या कशा आहेत ते बघू आपण. सत्वगुण हा 3 गुणामध्ये श्रेष्ठ आहे. सत्वगुण हा ज्ञान आणि समजूतदारपणा दाखवतो. शुद्धता व पवित्रता हेही गुण सत्वगुणात येतात. सत्वगुणामध्ये आध्यात्मिकता पुरेपूर भरलेली असते. सत्वगुणामध्ये माणसाला निश्चित आत्मज्ञान प्राप्त होते. सत्वगुणामध्ये मानसिक शांती, समत्व भाव निर्माण होतो आणि माणसाचं जीवन समतोल राहण्यासाठी सत्वगुणाचा महत्वाचा वाटा आहे. म्हणून आपण सत्वगुणी व्हायचा प्रयत्न करायचा. मग आता कसा प्रयत्न करायचा ते पण आपण थोडंसं बघणार आहोत. सत्वगुण वाढवण्यासाठी महत्वाचा मुद्दा म्हणजे चांगला ताजा सात्विक आहार घेणं गरजेचं आहे. ध्यान आणि योग साधनेने सत्वगुणाची मनःप्रवृत्ती त्वरित तयार होते. काय म्हटलं मी? ध्यान आणि योग साधनेने सत्वगुणाची मनःप्रवृत्ती त्वरित तयार होते. त्यानंतर नेहमी सकारात्मक भावना, विचार, कृती, आभार मानण्याची वृत्ती सत्वगुण वाढवण्यास उपयोगी पडतात. सत्वगुणाचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आद्य शंकराचार्य. आता पुढचा जो गुण आहे तो रजोगुण. हा सत्वगुणापेक्षा कमी दर्जाचा समजला जातो. तथापि आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी रजोगुण महत्वाचाच आहे. गृहस्थाश्रमी माणसाला रजोगुण असणं गरजेचंच आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कार्यप्रवण राहणे, नेहमी क्रियाशील राहणे, प्रेरणा देणे, प्रेरणा घेणे, उत्साह असणे, उत्साहित करणे हे रजोगुणाचे विशेष गुणधर्म आहेत. रजोगुणाच्या अतिरेक्याने, अतिरेक तर कुठल्याही गोष्टीचा नको, सत्वगुणाचाही नको. आपण आता त्या सत्वगुणाच्या पुढे जाणार आहोत, पुढे येणार आहे ते. तर रजोगुणाचा सुद्धा अतिरेक नसावा. कारण त्यामुळे काय होतं की माणूस असमाधानी होतो, आक्रमक होतो, अशांत होतो. मनुष्यहानी, वित्तहानी त्यामुळे होऊ शकते. कोणत्याही युद्धाचे प्रमुख कारण हे मूलतः रजोगुणाचेच प्रतीक आहे.
प्रकृतीची म्हणजे जगाच्या निर्मितीलाही रजोगुणच कारणीभूत आहे बरं का. सत्वगुणाने प्रकृती निर्माण झालेली नाही. रजोगुण आणि सत्वगुणाच्या संयोगाने मात्र जीवन सुंदर होते. आणि रामराज्य हे सात्विक गुणाने परिपूर्ण होते. रजोगुण, आता ते कशामुळे रजोगुण निर्माण होतो किंवा त्याला आपण मर्यादित कसं ठेवू शकतो, तर ध्यान आणि योगाच्या साह्याने संयमित रजोगुण आपल्याला करता येतो. विधायक सकारात्मक कार्य सुद्धा केवळ रजोगुणामुळेच होतात. आहे त्या समाधानी न राहता नेहमी अधिकच्या सुखाची लालसा करणं हे प्रमुख लक्षण रजोगुणाचं आहे. पुन्हा तिथे मर्यादा आली. आपण मागे बघितलं होतं की रुद्रामध्ये 6व्या अध्यायामध्ये सांगितलंय की मला सगळं दे पण मर्यादित दे. तसं आपण भगवंताला नेहमी म्हणायचं मला सगळं पाहिजे पण मर्यादित पाहिजे. अर्थात शेवटचा तमोगुण आहे. तमोगुणामध्ये काय आहे? आळशीपणा, अज्ञान, विद्येचा अभाव, नकारात्मक विचार, अव्यवस्था, संपूर्ण नाश, भ्रम, गैरसमज, हिंसा, दुसऱ्याचा घात करणं, क्रूरता हे तमोगुणाचे लक्षण आहे. तमोगुणी माणसं नाहीत का हो जगामध्ये? निश्चित आहेत. तमोगुणाचा नाश ज्ञानाने व शिक्षणाने करता येतो. ध्यान आणि योग नियमित केल्याने तमोगुण नष्ट पावतो. नेहमी सकारात्मक विचार करणे आणि सकारात्मक कृती केल्याने, तसेच सत्वगुण व रजोगुणाचा योग्य प्रमाणामध्ये वारंवार उपयोग केल्याने रजोगुण हळूहळू कमी होतो आणि तमोगुण नष्ट होतो. रावणाचा स्वभाव हा तमोगुणाचे परिपूर्ण उदाहरण आहे. या सत्व रजतम गुणांच्याही पलीकडे आपण पुढे चाललोय. आता गीतेचे आपले 3-4 अध्याय झालेले आहेत. या सत्वगुणाच्या पुढे काय आहे ते आपण बघणार आहोत आता. तर शुद्ध सत्वगुण ही मुख्य संकल्पना आहे. आता तो काय आहे? तर अर्जुनाने फक्त भगवंतावरच एकनिष्ठ होऊन शुद्ध बुद्धीमार्फत स्वधर्म पालन करावे, हाच शुद्ध सत्वगुण आहे. अर्जुनाने सात्विकतेच्याही पलीकडे शुद्ध परब्रह्माकडे जावं अशी भगवंताची इच्छा आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात, काय सांगतात भगवंत अर्जुनाला? की वेदात सत्व रजतम या गुणांनी कर्मे करणाऱ्या व्यक्तीचे गुणधर्म आपण आता बघितले. आता आपण त्रिगुणातीत, निर्द्वंद्व, नित्य सत्वस्थ, निर्योगक्षेम, आत्मवान या महत्वाच्या शब्दाचा अभ्यास करणार आहोत. हे शब्द का महत्वाचे आहेत? तर प्रापंचिक माणसाने जीवनामध्ये कसं वागावं याचं सार भगवंतांनी अर्जुनाच्या माध्यमातून आपणाला सांगितलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं? एकच वाक्य, एकच शब्द सांगितला भगवंतांनी, त्रिगुणातीत हो. म्हणजे काय मग? त्याचा आपण थोडासा उहापोह करणार आहोत. त्रिगुणातीत म्हणजे सत्व रजतम या तिन्ही गुणांच्या पलीकडे हे समजून घेण्यासाठी आपण थोडस उदाहरण बघूया. जे कर्म केल्यानंतर मनाला व बुद्धीला सात्विक आनंद मिळतो, समाधान मिळतं, त्याला सात्विक कर्म असं म्हणतात. आता आपलं सात्विक कर्म चालू आहे. भगवंताचे भजन, पूजन, कीर्तन, दुसऱ्याला शक्य होईल तितकं दान देणं, अडचणीत आलेल्याला मनापासून मदत करणं, मनापासूनच्या खाली अंडरलाईन आहे बरं का, मनापासून मदत करणं, दुःखात असलेल्या व्यक्तीला भावनिक आधार देणं, हे झालं सात्विक कर्म. देव हे सात्विक कर्माचे उदाहरण आहे. देव फक्त भक्तीचा भुकेला आहे. रजगुणाचे कर्म म्हणजे नेहमी काही ना काहीतरी कार्य करीत राहणे, त्यासाठी शरीराला, मनाला, बुद्धीला, इतरांना नेहमी विचार, कष्ट करायला लावणं व नवीन नवीन गोष्टी मिळवणं, निर्माण करणं आणि त्या गोष्टींचा उपभोग घेणं. वस्तू मिळाली की आनंदी होणं, नाही मिळाली की दुःखी होणं. रजोगुणामध्येही उच्च, मध्यम, कनिष्ठ असे 3 विभाग पडतात बरं का रजोगुणामध्ये.
ते कोण आहेत? तर विषारी झाडं, कृमी, कीटक, साप, विंचू, पशु, गाय सोडून ही रजोगुणाची कनिष्ठ रूपे आहेत. अगदी एकच उदाहरण द्यायचं ठरलं तर विंचू पाणी पिताना कोणी बघितलंय का हो? त्याचं कारण काय आहे? विंचूला अत्यंत कमी पाणी लागतं. त्याचं कारण त्याच्या नांगीमध्ये विष भरलेलं असतं. गाय पाणी पिताना आपण इतर सगळे जनावर पाणी पिताना बघतो, परंतु विशेषतः हे जे विषारी प्राणी आहेत ते पाणी पिताना आपण कधीही बघू शकत नाही. हत्ती, घोडे, सिंह ही रजोगुणाची मध्यम रूप आहेत. पक्षी, अहंकारी मनुष्य, राजदरबारी पुरोहित हेही रजोगुणाची मध्यम रूपाचे, रजोगुणामध्ये मध्यम स्वरूपाचं यांचं उदाहरण आहे. आणि गंधर्व, देवतांचे सेवक, अप्सरा ही रजोगुणाची उच्चतम रूप आहेत. रजोगुणाची उच्चतम रूप कोण आहेत? तर गंधर्व, अप्सरा इत्यादी. आता सत्वगुणाचे पण 3 स्तर आहेत. यती म्हणजे संन्यासी, ब्राह्मण, राक्षस सत्वगुणाचे कनिष्ठ स्तरामध्ये मोडतात. कारण जर ब्राह्मणांनी अभ्यास केलेला नसेल तर तो कनिष्ठ सत्वगुणामध्ये मोडतो. यज्ञ करणारे ऋषी, देव, पितर हे सत्वगुणाच्या मध्यम स्तरात असतात. देव सुद्धा. सत्वगुणाची सर्वोत्तम स्थिती म्हणजे ब्रह्म जाणणारा ब्राह्मण. धर्म व अव्यक्त शक्ती ही सत्वगुणाची सर्वोत्तम स्थिती आहे. या श्लोकात भगवंताने अर्जुनाला या तिन्ही लोकांच्याही पलीकडे अतिशय उत्तम स्थितीला म्हणजे शुद्ध सात्विक वृत्तीत राहून आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन करण्यास सांगितले आहे. आपणही ह्या तिन्ही वृत्तीपासून पलीकडे आपले सर्व कर्म केले की आपले जीवन सार्थकी लागणार आहे हे निश्चित आहे. आता त्रिगुणातीताची 4 प्रमुख लक्षणं जर दुसरा 45व्या श्लोकामधला शेवटची जी ओळ आहे, दुसऱ्या चरणामध्ये जे सांगितलंय त्या 4 गोष्टी सांगितल्या. त्या कोणत्या? निर्द्वंद्व, निसत्तस्थ, निर्योगक्षेम आणि आत्मवान. अर्जुनाने त्रिगुणातीत व्हावे असे भगवंतांना वाटते. तसेच आपणही त्रिगुणातीत व्हावे ही सुद्धा भगवंताची इच्छा आहे असे निश्चित गृहीत धरून आपण सर्वजण याचा आता सूक्ष्म अभ्यास थोडक्यात करणार आहोत. निर्द्वंद्व. निर्द्वंद्व म्हणजे काय? तर मनामध्ये कुठलंही द्वंद्व नाही. सोपा. परिस्थिती कशीही असले तरी समत्व भावनेने नेहमी राहावे. म्हणजे सुख दुःख आले तरी आनंदी किंवा दुःखी न होणं हे प्रयत्नानं निश्चित जमतं. तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण पुढची ओळ महत्वाची आहे किंवा पुढचा शब्द महत्वाचा आहे. अर्थात प्रयत्न मात्र कधीही सोडायचे नसतात. आपण नेहमी आत्मज्ञानी होण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. त्यासाठी गुरु उपदेश अतिशय श्रद्धेने आचरणात आणावा. त्यामुळे कुठेही राहिले, परिस्थिती कशीही असली तरी आपल्या मनस्थितीमध्ये फारसा फरक पडू देऊ नये आणि तो पडतही नाही आपली जर भावना स्वच्छ असेल तर. आत्मज्ञानी. आत्मज्ञानी म्हणजे काय हो? तर आत्मज्ञानी म्हणजे मी ब्रह्म आहे, शरीर संपणार आहे याची नेहमी जाणीव ठेवणारी व्यक्ती आत्मज्ञानी व्यक्ती. आणि राग, द्वेष, लालसा गोष्टींचा लवलेशही मनात न येणारी माणसं म्हणजे आत्मज्ञानी. कल्पना अशी आहे की चराचरात परमात्मा भरलेला आहे असं निश्चित आपण मानलं पाहिजे. आणि संकटाला नाही घाबरायचं, न घाबरणे, सुख मिळाले तरी जास्त हुरळून न जाणे, प्रत्येकाच्या ठिकाणी परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे अशी पक्की धारणा करून कोणाचेही भय नाही, चिंता नाही, काळजी नाही, यासच निर्द्वंद्व होणे असे म्हणतात. तुम्ही आम्ही सुद्धा आपण निश्चितपणे ह्या निर्द्वंद्व होण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? जीवन तर एकदाच येणार आहे. आता दुसरं लक्षण असं सांगितलंय, नित्य सत्वस्थ. याचा अर्थ काय? उदाहरण बघूया आपण. अंधाऱ्या खोलीमध्ये छोटी पणती लावली की सर्वत्र उजेड पडतो.
खोली उजळून निघते. अगदी तसेच नेहमी ज्ञान मिळवून मिळवून त्याप्रमाणे सजगतेने कर्म केले रे केले की सत्वगुणाची आपोआप वाढ होते आणि रजतम यांचा नाश होतो. जसं दिवा लावल्यावर अंधाराचा नाश होतो तसं ज्ञान घेतल्यानंतर हे रजतमाचा नाश होतो. हे कधीही विसरू नये. थोड्या पाण्यामध्ये भरपूर दूध घातले की ते पाणीही दूध भासते. अगदी त्याचप्रमाणे सत्वगुणाची वाढ केली की रजोगुण तमोगुण आपोआप नाहीसे होतात, त्यांचं प्रमाण कमी होतं. भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये भगवंतांनी सत्वगुणाची 15 लक्षणं सांगितलेली आहेत. ते पण अगदी धावती बघणार आहोत. ही लक्षणे आपण मागे बघितली आहेत. आता ती अत्यंत थोडक्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये मी अगोदर एक एक वाचतो आणि त्याच्यानंतर त्याची जी काही व्याख्या आहे ती मी आपल्याला सांगतो. शम दम तितिक्षा ईशा परीक्षक तपसत्या सत्य भूतदया स्मृती आत्मतुष्टी त्याग वैराग्य विश्वास श्रद्धा दया आणि आत्मनिवृत्ती. बघूया. शम बाहेरील भौतिक इच्छा सोडून देऊन आत्म्यामध्ये मन एकाग्र करणं याला शम असं म्हणतात. दम म्हणजे इंद्रियांची विषयाची इच्छा शांती मार्फत आवरून धरणं. थोडस धीर धर बाबा, जरा संयम ठेव बाबा, आपल्या मनाला सारखं बोलायचं असतं असं. तितिक्षा, तितिक्षा म्हणजे काय तर आनंदानं सुख उपभोगायचं आणि संतोष वृत्तीनं दुःखही भोगायचं. हेही दिवस निघून जातील असं नेहमी स्वतःला सांगायचं. इच्छा परिपाक, मी कोण आहे, निष्कर्म की कर्मबंध, अशा प्रकारे स्वतःचा विचार करणं म्हणजे इच्छा परिपाक. तप, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी चित्त निरंतर झुरणीला लागणं, तेही कायमचं. जागृती, स्वप्न व सुषुप्ती अवस्थेत सुद्धा याला तप असे म्हणतात. आपल्या घरचे विशेषतः तरुण लग्न झालेले जर जोडपं असेल आणि नवऱ्याला येण्यासाठी जर घरी उशीर झाला असेल, खूप उशीर झाला, रात्रीचा 1 वाजला की ती माऊली झुरणीला लागते. आत्ता येईल का बाबा, मग येईल का बाबा, मग येईल का बाबा, याला झुरणी लागणं असं म्हणतात. तर तसं आपल्याला भगवंताला हा मला मिळालाच पाहिजे, भगवंत प्राप्तीसाठी मी जीवाचं रान करील, मी अभ्यास करील वगैरे वगैरे. तर हे सुद्धा एक प्रकारचं तप आहे. सत्य, कोणत्याही परिस्थितीत कधीही खोटे न बोलणे याला सत्य म्हणतात. जीवनामध्ये अंतिमतः सुखी व्हायचं असेल तर चतुराईची काहीही आवश्यकता नाही. भूतदया, स्वतःहून स्वप्नात सुद्धा प्राणी मात्रांची हिंसा न करणं, हे सुद्धा सत्वगुणाचं एक म्हणणं आहे किंवा तो एक गुण आहे. स्मृती, स्मृती म्हणजे आठवण. काय केल्याने माझे हित होते किंवा अहित होते याची सतत जाणीव ठेवून चांगले कर्म करणे याला स्मृती म्हणतात. देवदर्शन केल्यावर मला बरं वाटतं आणि काय केल्यानंतर मला वाईट वाटतं, मग ते ज्यानी वाईट वाटतं ते करायचं नाही, मग ते सारखं लक्षात ठेवायचं, त्याला स्मृती म्हणतात. आत्मदृष्टी, नेहमी समाधानी राहायचं, जे आहे त्यात चाणाक्षपणे आणि हळूहळू प्रगती मात्र करायची बरं, पण नाराज नाही राहायचं, याला म्हणतात आत्मतुष्टी. त्याग, जे काही आहे आपल्याला प्राप्त होतंय त्याचे काही भाग योग्य व्यक्तींना देणे, सत्पात्री दान करणे. चोरी, भ्रष्टाचार, कपट, दगाबाजी, जबरदस्ती, हिंसा, प्रमाद यांचा त्याग करावा आणि शास्त्रांनी सांगितलेली कर्मे करावीत आणि शास्त्र निषिद्ध कर्मे मन, वाणी आणि शरीर यांनी कधीही करायची नाहीत. आता वैराग्य, पैसा मिळाला की अनेक इच्छा वाढतात, त्या जाणीवपूर्वक कमी करण्यात आणि गरजेपुरताच वस्तूचा उपयोग करून घ्यावा, त्याच्यामुळे आपले अडता कामा नये. आणि अशी निरीच्छ वृत्ती ज्याला झाली
त्याला वैराग्य प्राप्त झालं असं म्हणायला अजिबात हरकत नाही. विश्वास, भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवून, गुरुवाक्यावर पूर्ण विश्वास ठेवून आपण त्याप्रमाणे आचरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. श्रद्धा, अंतःकरणामध्ये समाधानाची खात्री म्हणजे श्रद्धा, की मी हे काम केलं, हे दर्शन घेतलं की मला निश्चितपणे छान वाटेल, बरं वाटेल, माझं अंतःकरण शुद्ध होईल, अशी जी भावना तिला आपण श्रद्धा म्हणतो. दया, कोणालाही दुःख न देता, सर्वांनाच दुःख न देता सर्वांनाच सुख देण्याचा प्रयत्न करणं याला दया असं म्हणतात. आणि सर्वात महत्वाचं जे आहे ते आत्मनिवृत्ती, सर्व विषयापासून अंतर्मनातून सुटका करण्याचा प्रयत्न करून ब्रह्मप्राप्तीचं सुखात कायम राहणं याला आत्मनिवृत्ती असं म्हणतात. सगळीकडे ब्रह्म आहे, मी कोण करणारा, भगवंत माझ्याकडून करून घेतो, त्यामुळे मला जे चांगलं सुचेल ते मी चांगलंच कर्म करणार, अशी मनाची जी दृढता आपण ठेवली की आपल्याला आनंद मिळायला सुरुवात होतो. आणि वरील सर्व सत्वगुण वाढले की नाही याच्या मात्र 2 परीक्षा आहेत बरं का. मग आता माझ्याकडे हे सत्वगुण आहेत का, त्याच्यासाठी काहीतरी क्रॉस चेक आहे आपल्याला. तर ते काय आहेत, अगदी 2च परीक्षा आहेत, ते आपणच घ्यायचे आहेत. ते म्हणजे एक आहे स्वधर्माचरण, मी पंचांग पाहून त्याप्रमाणे वागतो का, अमावस्येला अयोग्य गोष्ट करत नाही, किंवा जेव्हा काही करायचं तेव्हा करतो, दसरा दिवाळी मी सण साजरे करतो का, प्रेमाने करतो का, स्वधर्माचं आचरण करतो का, आणि धर्मावर पूर्ण निष्ठा, ही भावना जेव्हा निर्माण व्हायला लागते आपली, त्यावेळेस आपण समजायचं की आपली वाटचाल जी आहे ती सत्वगुणाकडे सुरू झालेली आहे. मोक्षाचं साधन ज्ञान आहे बरं का, दुसरं कुठलंही साधन नाही. आणि धर्माचं साधन हे स्वधर्माचरण आहे. आपण बघणार आहोत आणि मागे बघितलंय, परत एकदा आपण बघायचं की आपण कोणत्या वर्णातले आहोत आणि कोणत्या आश्रमातले आहोत, मग त्याच्यामध्ये माझं आचरण काय आहे, ते मी स्वधर्माप्रमाणे चालतो का, याचाही अभ्यास करणं आपलं कर्तव्य आहे. आणि आता ह्या त्रिगुणातलं 3रं लक्षण आहे निर्योगक्षेम. म्हणजे काय तर आपण मागे बघितलं की योग म्हणजे मिळवणे आणि क्षेम म्हणजे आहे ते टिकवणं. पण एक महत्वाची गोष्ट अशी की जो योगक्षेमासाठी विविध उपासना करतो त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही. म्हणून अध्यात्मासाठी जास्तीत जास्त वेळ, पैसा, श्रम द्यावेत आणि योगक्षेमासाठी मर्यादित वेळ, पैसा, श्रम अवश्य खर्च करावा. तो समन्वय मात्र चाणाक्षपणे साधणं यालाच विवेकपूर्ण जीवन घालवणं असं म्हणतात. आणि याचे 2 ज्वलंत उदाहरण म्हणजे राजा जनक व महर्षी याज्ञवल्क ही ती उदाहरणं आहेत. आपल्याला वेळ मिळाला तर आपण राजा जनकाचं चरित्र आणि याज्ञवल्काचं चरित्र बघा, त्यामुळे आपल्या लक्षात येईल की ही माणसं अत्यंत यशस्वी आपल्या जीवनामध्ये झालेली आहेत, म्हणून ती अमर झालेली आहेत. आणि त्रिगुणातील 4थं लक्षण आहे ते आत्मवान होणं हे होय. पंचदशीच्या श्लोकामध्ये काय म्हटलंय ते आपण बघूया. आत्मा भासस्य जीवस्य संसारो नात्मवस्तुनः इति बोधो भवेत् विद्या लभ्यते सौविचारणा. त्याचा अर्थ, सरळ अर्थ, चिदाभास रूप संसार आहे, आत्मवस्तूचा नाही, अशा विचाराने जो बोध होतो व जी माहिती प्राप्त होते, जी विद्या प्राप्त होते की संसार हा मिथ्या आहे, म्हणजे क्षणोक्षणी बदलणारा आहे, पण ब्रह्म मात्र एकच आहे, ते कधीही बदलत नाही. थोडक्यात काय, ब्रह्म सत्य, जगन मिथ्या. शंकराचार्यांनी 2 ओळीत सांगितलंय. सारांशाने अभ्यासायचे म्हटलं तर वेदांचा अभ्यास यथाशक्ती, यथामिती, यथामती निश्चित करावा. पण वेदांचे जे सार उपनिषदात आहे ते पूर्णतः सात्विक आहे,
याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे आणि त्यातूनच श्रीमद भगवद्गीता ही जीवन संजीवनी आहे. तिचा सखोल अभ्यास करणं हे आपणा सर्वांचं परम कर्तव्य आहे. तो वारंवार अभ्यास करणं गरजेचं आहे. दररोज अभ्यास करणं गरजेचं आहे. वेदांमध्ये कर्मकांड सांगितलेत. वेद म्हणजे ज्ञान, म्हणून ज्ञानही संपादन करायचं आहे. श्रद्धायुक्त अंतःकरणाने भगवंताची सेवाही करायची आहे. यासाठी पुढील श्लोकात वेदांचा अभ्यास करायचा का नाही, तो कोणत्या भावनेने करायचा, त्याची फलश्रुती काय, याचा अभ्यास आपण करणार आहोत. हरिओम तत्सत. तत्सत कृष्णार्पणमस्तु. इदन्न मम शुभम भवतु. आपण आता प्रार्थना घेऊया. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. ओम शांति शांति शांति. हरिओम तत्सत. रामकृष्ण हरी.